प्रतिबिंब जनमानसांचे. आज अहिल्यानगर महापालिकेमध्ये सर्वसाधारण सभेचं आयोजन करण्यात आलं होतं, परंतु काही कारणास्तव ती सभा तहकूब करण्यात आली आहे. काँग्रेस पक्ष या संपूर्ण प्रक्रियेकडे कशा प्रकारे बघतो? आपण निलेशजी, हा जे प्रश्न मला तुम्ही विचारलं उपस्थित केलं, तर सभा आणि सभेचे नियम व तहकूबचे नियम, सभा अशी सांगते की मला तरी एक असं वाटतंय का सभा तहकूब करण्यामागं मनपाचे पदाधिकारी आणि काही आपल्या राजकीय सत्ताधारींचे पदाधिकारी यांच्याबद्दलचा काहीतरी गौडबंगाल हा प्रकार काहीतरी दिसतोय. कारण की त्याच्यातले मी तुम्हाला जे 2 मिनिटात ते बोलणार, मग तुम्हाला सांगू. कारण की त्यांनी पाहिलंय का सीना नदी लगतचा जो नवीन रस्ता आहे त्याचं भूसंपादन करायचं. त्याचप्रमाणे विषय असे घेतले त्यांनी का रंगभुवन त्याच्या संदर्भातलं कर्ज काढून आपल्याला तिथं शॉपिंग सेंटर व ते पार्किंगच्या संदर्भात असं त्यांचं नियोजन होता. भुयारी गटारच्या संदर्भातलं एक प्रोजेक्ट नाव ठेवून भुयारी गटारचं या योजनेसाठी कर्ज काढायचं, असं त्यांचं एक मनसुबा होता. मला या संदर्भात एकच सांगायचं की महापालिकेच्या सर्वसाधारण सभा ही जनतेच्या प्रश्नांच्या संदर्भात असते आणि हे जनतेचे सगळे प्रश्न त्या सभागृहामध्ये एक मोकळेपणाने आणि लोकशाही पद्धतीने आचार विचाराने सुटले जातात. परंतु त्या सभेमध्ये चर्चा करण्यासाठी असते, पण आज पुन्हा एकदा प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांचे गलथान, बेजबाबदार आणि संशयास्पद कारभारामुळे सभा तहकूब करण्याची वेळ त्यांच्यावर आली. म्हणजे त्यांच्यावर वेळ का आली, आता हे तुम्ही एक लक्षात घ्या. अजेंडा काढताना, अजेंडा देताना, 7 दिवसाची नोटीस देताना हे सगळं त्यांना माहीत असताना का आपल्याकडे आज एवढे विषय घेतले. बरे विषय हे जाताना प्रत्येक डिपार्टमेंटचे चर्चा करून ते विषय पत्रिकेवर घेतले जातात. कुठला विषय, टीपीचा विषय असेल, पाण्याचा प्रश्न असेल, बाकीचा प्रश्न जे असेल तर हे त्यांना माहीत होतं. परंतु तसं न करता ह्या लोकांनी एकदम सभा त्यांनी तहकूब केली. तहकूबच्या संदर्भात मी तुम्हाला पुढच्या संदर्भात बोलतो. तहकूब झाली सभा, याच्यावर महापालिका आयुक्त यशवंत डांगे यांनी पण स्पष्टीकरण दिलं. ते स्पष्टीकरण तुम्ही ऐकलंच असेल, याबाबत तुम्हाला काय वाटतं? याच्या संदर्भात आपण विचारलेल्या प्रश्न संदर्भात एकच आहे का तहकूब झालेली सभे संदर्भात पीठासन अधिकारी हे जे आपले महापौर, आता ते अध्यक्ष, सभेचे अध्यक्ष हे ते सांगू शकतात. कारण की हे फक्त प्रशासन आहे. त्यांना हजर राहण्यासाठी एखादा प्रश्न जर तिथं उपस्थित झाला तर त्यांचे उत्तर देण्यासाठी हे तर एका पक्षाचे प्रवक्ते का बोल लग्न सरा. कारण की इथं धोंड्याचा महिना लागला, लग्नाची एक बी पत्रिका नाही आणि ते संयुक्त उत्तर देणं त्यांना बी त्यांचं माहिती आहे की नाही मला ते बी माहित नाही. मला ते हास्यास्पद वाटलं. कारण की ते एक प्रवक्त्यासारखे त्यांनी दिले. ते महापौरने हे सांगायला पाहिजे तर तहकुबीचे कारण काय. आणि मग तुम्हाला जर लग्न आयुक्त साहेब सांगतात लग्न, मग तुम्हाला अजेंडा काढताना तुम्हाला तारखा माहित नव्हतं की लग्नाची तारीख खूप आहे म्हणून. म्हणजे याचा अर्थ इथं ते खोटे बोलले असे मला वाटतं. साहेब, या ठिकाणी तहकूब करण्यात आली. विशेषतः म्हणजे विषय क्रमांक 17, 20 आणि 22 हे अत्यंत वादग्रस्त असून त्यामध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहाराची शक्यता आहे. कारण की ते भूसंपादनाचे विषय आहे. पालिकेकडे तर एका ठिकाणी पैसे नाही. एकही विषय अजेंडेवरचे जे मी तुम्हाला आता सांगितले 17, 20, 22 आणि अजून काही परतावा करायचे ज्याला आपण डिपॉझिट रक्कम, हे सगळे अर्थकारणाचे विषय आहे. त्यामुळे मला असं वाटतं की हा कुठंतरी व्यवहाराचे विषय आहे. यांचं कुठंतरी काहीतरी असं शंका वाटते यांच्या तहकूबच्या पाठीमागं. तर हे काहीतरी गौड बंगाल याच्या संदर्भात मी उत्तर दिलंय तर कुठंतरी पाणी मुरतंय. त्याच्यासाठी या लोकांचं जमलं नाही म्हणून तर सभा तहकूब झाली नाही ना, असं मला वाटतंय. कारण की एक लक्षात घ्या, आत्ताच्या संदर्भातला जनतेने त्यांना भरभरून त्यांना सत्ता दिलेली आहे. विरोधक नग्न विरोधक आहे आणि विरोधक सभागृहामध्ये येण्याच्या अगोदरच सभा तहकूब झाली आणि ती बी नंतर फक्त 5 माणसं, त्याच्यामध्ये बी एक नगरसेवकाच्या हातात जे तुमच्या मीडिया मार्फत आम्हाला दिसायला आलं, ते बी तहकूबने त्यांनी प्रश्न विचारलं. मग त्यांनी नंतर सांगितलं, वाचन झालं, जनगणना झाली, जनगणमन झालं आणि मग त्याच्यानंतर सांगण्यात आली. म्हणजे कुठेतरी काहीतरी हे पाणी आर्थिक प्रश्न असल्यामुळे सदरचे विषय नामंजूर व्हावा याची भीतीपोटी त्यांनी ही सभा तहकूब केली असं आम्हाला शंका वाटते.
कारण का हा विषय सत्रानुसार बोलेगाव अमरधाम असा जो नवीन रस्ता करण्याचा प्रस्ताव सीना नदी पात्राला लागून तयार करण्यात आलेला आहे, हा एक विषय त्यांनी घेतलेला आहे. त्या विषयाच्या संदर्भात त्या रस्त्याचे आसपास जमीन शेतकऱ्याकडून अगोदर विकत घेतलेली आहे. ही नगरकरांना माहिती आहे, अनेक लोकांना माहिती आहे. हे पुढं सगळे पेपर्स जेव्हा त्याची खरेदी होतील किंवा पालिका खरेदी करतील तर मूळ मालकाच्या नावाने त्याचे 7/12 उतारे कुणी खरेदी केलं तो तर पेपर येणारच आहे. त्याच्यावर तुम्हाला नाव बी तुम्हाला कळून जातील. शेतकऱ्याकडून अगोदर विकत घेतले गेल्या आणि त्या रस्त्यावर नवा रस्ता करण्याचा घाट घालण्यात आला, त्यातून कोणाचं तरी उखळ पांढरं होणार आहे, हा विषयाच्या अंतर्गत एकदम स्पष्ट झालेला आहे. म्हणून आम्ही तुम्हाला सांगितलं की तहकूब करण्याच्या पाठीमागं इतकं सहजासहजी नाही. नगरसेवकला समजल्यानंतर हा अहिल्यानगर पैशावर चालणारी महापालिका नेमकी काय लपवते हा कोणालाच म्हणजे कळायला मार्ग नाही. कारण की तुम्ही एक लक्षात घ्या, व्यापारी संकुलन, बाजार प्रकल्प आणि कोट्यवधी रुपयाचं कर्ज प्रस्तावाबाबत प्रशासनाकडे एवढी घाई का, एवढं काय अडलेलं आहे नगरमध्ये? आता तुम्ही पाहिलं का महानगरपालिकेची एका बाजूने आर्थिक परिस्थिती नाही, पाण्याचं लाईट बिल भरायला पैसे नाही, कर्मचाऱ्याला पगार द्यायला 3-3 महिन्याचा आणि पेन्शनसाठी कालच त्यांनी लेखी आश्वासन दिलंय का त्यांना 3 महिने झाले पेन्शनला पेन्शन मिळत नाही. त्याच्यानंतर कैक देणे बाकी आहे सप्लायर्स वाल्याला ठेकेदारला. आणि मग एवढं कर्ज काढून त्यांनी जाहीर करावा का तो कर्ज फेड कसे करणार, कोणत्या पैशातून ते हप्ते देणार? 1% बी जर धरला आणि 700 शेवटी शासनाकडून अनुदान येणं आणि 25% आपला हिस्सा भरणं, 700 कोटीचे 25%चे हिस्सा, 150 कोटीचे 50 कोटी जो रस्त्याचा जो हिस्सा होता तोच आज भरता आज अपूर्ण रस्ते, काहीच फक्त रस्ते नगर शहरामध्ये झालेले आहे, ते बी अपूर्ण पद्धतीने 150 कोटी पैकी आपला हिस्सा 50 कोटी जो भरायचा होता त्याच्यापैकी फक्त 20 ते 22 कोटी भरले गेलेले आहेत. 30 कोटी अजून ते बसबास आहे. मग आता अशी याच्या पद्धतीचे हप्ते ते कुठून भरणार? म्हणून या ठिकाणी म्हणजे कोटी रुपये कर्ज काढायचं, कर्ज प्रस्तावाबाबत जनतेच्या हिताचा निर्णय घ्यायचा असेल तर खुली चर्चा करा ना तुम्ही. कारण की सभागृह जनतेने जे निवडून दिलेलं आहे खुली चर्चा करण्यासाठी आहे साहेब ते. कारण की जनता टॅक्स भरते, जनतेला बी कळायला पाहिजे. म्हणजे तुम्ही बंद चर्चा करून आणि विशेषतः म्हणजे या ठिकाणी विरोधकांचा पूर्ण आवाज दाबण्याचा प्रयत्न या सगळ्या प्रकारच्या पाठीमागं काहीतरी हेतू दिसतोय, हे उघड झालेलं आहे. म्हणून आम्ही पक्षातर्फे, मी काँग्रेस पक्ष यांच्यातर्फे एक सांगू इच्छितो का शेवटी हा अहिल्यानगर महापालिका सुरू असलेले मनमानी कारभार, हे मनमानी कारभार सहन करणार नाही. जनतेच्या पैशाचा हिशोब द्यावाच लागेल कुठल्याही पद्धतीने, कारण की तो टॅक्सचा पैसा आहे, प्रायव्हेट लिमिटेड कंपनी नाही, हे टॅक्सचा पैसा आहे, त्यांना जनतेला द्यावा लागेल. त्यासाठी आमचे हात जोडून विनंती आहे, कोणाचीही खाजगी कंपनी सारखं वागू नये, मनमानीने कारभार करू नये. तुम्ही जनतेकडून तुम्हाला जनतेला जे द्यायचं असेल त्याचं पैचं हिशोब हे तुम्हाला शेवटी जनतेला द्यावाच लागेल. म्हणून आजच्या संदर्भातलं ही कधी पण अशा पद्धतीने तहकूब झालेली सभा हे आम्ही आमच्या इतक्या जितके वर्ष आम्ही होतो तिथपर्यंत अशा पद्धतीने पाहिलेलं नाही. कारण की सभेला 15-15 मिनिटाची वेळ द्यावा लागते. तारीख तर जाहीर त्यांनी केली असेल पण ती तारीख कोणची तारखेला होईल ते माहित नाही. आणि पुढच्या सभेला जर कोरम झाला नाही तर ती सभा तुम्हाला अशाच पद्धतीने गुंडाळून विषय मंजूर करून नगरकरांच्या माथेला फक्त टॅक्स मारणार आहे ते पैसे वसूल करण्यासाठी. अहिल्यानगर शहरातील महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी नगर न्यूज 24 या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा.